कन्फ्यूज आहेस याचा अर्थ तू तिच्या प्रेमात आहेस. आपण ज्या व्यक्तीच्या प्रेमात असतो ना त्या व्यक्तीला जे जे आवडतं ना ते आपल्या लक्षात राहतं. म्हणजे त्या व्यक्तीला आवडणारं फूल, रंग, और एल्स फोन नंबर. तुला एक्सेप्ट करावं लागेल की तू मीरा वहिनीच्या प्रेमात आहेस. नाही नाही, मी आणि प्रेमात इम्पॉसिबल. वेदाचे बाबा, ते पुस्तक तरी सरळ धरा. वेदाचे बाबा, मीरा, ऐक ना, ते मगाशी मी जे बोललो ते मला स्वतःला जरा हे बघा, मला काय वाटतं की दिवसभर आपल्याला खूप कामं असतात, त्यामुळे चांगली झोप होणं गरजेचं आहे. तुम्ही तिथे सोफ्यावर नका ना झोपू, इथे बेडवर झोपा, शांत झोप लागेल. आणि तू? इथेच. ओके. मीरा, मीर, मोबाईल तर इथे, ही कुठे गेली? मीरा, मीरा, काका मीरा होती का इथे? ठीक आहे. अरे इथेच होती ना, ही रोपं लावायची म्हणून मला पाणी आणायला सांगितलं. आता गेलं कुठे ती? तिचा मोबाईल विसरून गेलीये, आत गेली असेल कदाचित. मी बघतो आतमध्ये. डन. वहिनी, तुझा फोन आता दादाला सापडला. तू फक्त गप्प राहायचं. आता काय करायचं, कसं करायचं ते सगळं मी, सावली, तारिणी, कमळी आणि भावनाताई बघून घेऊ. बघ तू आता दादा कसा रेस्टलेस होतो ते. आणि हो, दादाचा आता वनवास सुरू होणार आहे. बघ तू. मगाशी किचन मध्ये होती, ब्रेकफास्टची तयारी करत होती. त्यानंतर नाही पाहिलं मी तिला. ओके. अथर्व, कॉफी.
तुला हवी होती ना? थँक्यू माया, नकोय मला. अरे तुला हवी होती ना, म्हणून तर स्पेशली बनवली. हो मगाशी हवी होती पण आता नकोय मला. थँक्यू. दादा, मीरा वहिनी अजून रूम मध्येच आहे का? माझं एक काम होतं तिच्याकडे. मला माहित नाही कुठे आहे ती. ए, वहिनीचा फोन तुझ्याकडे काय करतोय? चेक करतोयस तू तिचा फोन? फोन अंगणात पडला होता तिचा मोबाईल. तिचा फोन बाहेर होता, मग वहिनी कुठे? मला माहित नाही, तेच विचारतोय. अच्छा. कुठे गेली आहे नक्की मीरा? सगळे शोधतायत तिला, मी सुद्धा सगळीकडे शोधलं, सापडतच नाहीये ती कुठेच. मीरा नक्की कुठे गेली असेल? या अंबिका सोबत मिळून काही कारस्थान तर करत नसेल ना? पण अंबिकाकडे बघून असं वाटतंय की तिलाही माहिती नाहीये मीरा कुठे येते. पण हे कसं शक्य आहे?